एका रात्री शीतल खूप अस्वस्थ झाली होती. कितीही डोळे मिटले तरी झोप लागत नव्हती. ती उठून बाबांच्या खोलीत गेली. पाहिलं तर बाबा गाढ झोपले होते. तिने हळूच दरवाजा बंद केला आणि फ्रीजमधून पाण्याची बाटली घेऊन आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात भावाच्या विवेकच्या खोलीतून कुजबुजलेला आवाज तिच्या कानावर पडला. शीतलला लपून छपून कोणाचंही बोलणं ऐकण्याची सवय नव्हती. पण स्वतःचं नाव कानावर येताच तिचे पाय आपोआप थबकले. वहिनीचं बोलणं ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती घामाने चिंब ओली झाली. फोनवरून बाबांचा थरथरता स्वर कानावर आला. शीतल बाळा, माहीत नाही का, पण काही दिवसांपासून तुझी खूप आठवण येते. आजारपणाने मला आधीच अपंग बनवलंय. आता तर ना जेवण गोड लागतं ना कुणाशी बोलावंसं वाटतं. या चार भिंतींमध्ये दम गुदमरून जातोय. आई गेल्यानंतर मी एकटा पडलो. पण विवेककडून तरी अशी अपेक्षा नव्हती. हे अभागी डोळे कधी मिटतील सांगता येत नाही. शक्य असेल तर एखाद्या दिवशी येऊन भेटून जा बाळा. हे ऐकताच शीतलचं मन भरून आलं. तिने बाबांना धीर देत म्हटलं, बाबा, एवढं खचून का जाता? मी उद्याच येतेय. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काही होणार नाही. हो बाळा, नक्की ये. असं म्हणून त्यांनी तिचं बोलणं अर्धवट ऐकताच फोन ठेवून दिला. बाबांचा तो वेदनेने भरलेला स्वर ऐकून शीतल थपकून बसली. अलौकिक आत्मविश्वासाने भरलेला तो मनुष्य इतका खचलेला, इतका निराश, असं दृश्य तिने कधीच पाहिलेलं नव्हतं. खरंच, काळ मोठमोठ्या माणसांचा गर्भही मोडून टाकतो. क्षणातच क्षणातच 20-25 वर्षापूर्वीचे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखे सरकू लागले. धाकटी बहीण वृंदा जन्माला आली होती ते दिवस आठवले. बाबा आणि आजींना मुलगी झाली हे समजताच ते आईला न भेटताच रुग्णालयातून थेट घरी निघून आले. त्यांना परतलेलं पाहून शीतलने आईबद्दल विचारलं तर बाबा काहीही न बोलता सरळ बेडरूम मध्ये गेले. आजी मात्र रागानं तोंड वेंगाडून म्हणाली, कसलं ठीक होणार? हिनं पुन्हा एक मुलगी जन्माला घातलीये. आपल्या नशिबी मुलगाच नाही दिसतोय. तेव्हा निकेतानं आजीला विचारलं होतं, पण आजी, आम्हाला अजून एक बहीण झाली आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. मग एवढा राग का? आजी संतापून म्हणाली. आनंद कसला ग त्यात? कसली सून पदरी पडली माझ्या. एकामागून एक मुलगी जन्माला घालतीये. कुणास ठाऊक केव्हा माझ्या नातवाचं तोंड बघायला मिळणार मला. शीतल आणि निकिताला बाबांचा व आजीचा एवढा संताप काही कळत नव्हता. त्यांनाही भावाची आस होती खरी, पण मुलगा न झाल्याचा राग आईवर का काढला जात होता हे त्यांना समजत नव्हतं. दोघींनी मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पाऊल टाकलं आणि थेट रुग्णालयात आईला पाहायला गेल्या. तिथं पोहोचल्या तर काय, आजी आणि मामा आईजवळ बसलेले. आई मात्र अखंड रडत होती. आजी तिला समजावत होती, बाळा, मुली घराच्या खऱ्या लक्ष्मी असतात. त्या घरात असतात तोवर मनाला परिपूर्णतेची जाणीव देतात. पण जेव्हा त्या पारक्या होऊन जातात तेव्हा आपलं मायेचं सावट मागे ठेवून जातात. मग तू निराश का होतीस? मुली मुलांसारखा वंश पुढे नेतात. मुलगी असो वा मुलगी, मुलगा असो वी मुलगी, झालेली आई तीच खरी गृहलक्ष्मी असते. माझ्याकडे बघ, माझ्या 3 मुली आहेत, पण मला त्याचं दुःख झालंय का? तुम्ही सगळ्या माझ्याजवळ आहात ना? माझ्या कामाला हातभार लावता. आज सुद्धा मला गरज भासली तर तुम्ही तिघींमधून कुणी ना कुणी इथे धावून नक्कीच येतच. आणि तुझ्या काकाकडे बघ, तिला 2 मुलं आहेत, पण तिला मुलाचं सुनेचं सुख आहे का? दोघांनाही आई वडील सोबत ठेवायचे नाहीत. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी सगळे त्यांना टोमणे मारतात. 2 मुलगे असूनही तुम्ही एकटे का राहता? ती कुणाकुणाला काय काय उत्तर देणार? खरं तर प्रत्येक कुटुंबाची पूर्णता ही मुलगा आणि मुलगी दोघांमुळे साध्य होते. पण त्यासाठी अनावश्यक दुःख करून मुलाच्या नावाखाली तणावाला घरात स्थान देणे योग्य नाही. प्रत्येक परिस्थितीतील सकारात्मक बाजू ओळखून आनंदी आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. दुःख करू नको ग बाळा, तुझ्याच या लेकी तुझं नाव उजळवतील, असं म्हणून त्यांनी शीतल आणि निकिताच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. आजी आणि बाबा कसल्या दगडाचे होते कोण जाणे, पण भविष्यातील आकांक्षांनी त्यांना वर्तमान समजण्याची दृष्टी हिरावून घेतली होती.
आईने कधीही आजीची सेवा टाळली नव्हती. तरीही मुलगा न होण्याचा दोष कायमच तिच्याच माथी मारला जात होता. तिला दोष दिला जात होता. बाबांनाही आजी नेहमी चुकीच्या दिशेने वळवत असे. घराला वारस हवा होता. या कारणानं बाबांनाही आजीचं म्हणणं पटायचं. परिणामी बाबा आणि आजीने त्या नाजूक जीवाचं रुंदाचं चेहरा सुद्धा न पाहण्याचा संकल्प केला होता. आईसाठी तो तिरस्कार असह्य होता. ती अश्रूंनी डोळे भरून घेई, पण मन घट्ट करून परिस्थितीची तडजोड करीत राही. आम्ही तिघांमध्येही तिने आपलं विश्वास शोधलं होतं. सगळी माया, सगळं प्रेम आमच्यावर उधळत होती. पण आजीला ते कधीच रुचत नसे. उलट उलट ती म्हणायची, मुलगा कसा होणार? तू तर सगळा दिवस या दुष्ट मुलीवरच डोळा ठेवतेस. आजीची ती कटू वाणी आईला मनोमन पोखरत असे. जणू स्वतःच्या लेकरांवर माया करणं हीच तिची चूक आहे असं तिला जाणवायचं. आजीच्या शब्दांच्या पेटाऱ्यात या कितीतरी विषारी बाण लपलेले होते. वेळोवेळी ते आईच्या हृदयाला खोल जखमा करून जात. आम्ही विरोध करायचा प्रयत्न केला तरी आई नेहमी थांबवत असे. कारण तिलाही ठाऊक होतं, आमच्या एका शब्दामागे 100 टोमणे ऐकावे लागतील आणि तिच्या वेदना आणखी वाढतील. आई एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. बाबांना तिचं सौंदर्य भावलं म्हणून त्यांनी लग्न तर केलं, पण मुलगा न झाल्यामुळे, फक्त मुलीच झाल्या त्यामुळे कायम उपेक्षा आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. आई खूप सहनशील होती. कदाचित याच गुणांमुळे होणाऱ्या अन्यायाला ती निशब्द सहन करत राहिली. असं नव्हतं की तिला कधी वाईट वाटत नव्हतं किंवा विरोध करायची इच्छा होत नव्हती, पण मनात घट्ट झालेल्या हीन भावनेमुळे तिला ते जमत नसे. त्यातही 3 अल्पवयीन मुलींना घेऊन ती कुठे जाणार होती? कोण तिला सांभाळणार होतं? आजी आणि बाबांच्या टोचण्यानं दुखावलेली आई एकटी बसून रडताना शीतलनं अनेकदा पाहिलं होतं. एकदा तर तिने धैर्य एकवटून विचारलं, आई का रडतीस तू? तेव्हा आई तिच्या गळ्यात पडली आणि व्यथित, दुःखित आवाजाने म्हणाली, बाळा, तू आत्मनिर्भर हो ग. अशी हो की तुला कुणासमोरही वाकावं लागणार नाही, झुकावं लागणार नाही. स्वतःचा निर्णय तू स्वतः घेऊ शकेल. आजीला बाबांव्यतिरिक्त अजून 2 मुलगे होते, पण ते बहुतेक वेळा आमच्या जवळच राहत. कारण त्यांच्या बायकोंशी त्यांचं पटत नसायचं. शेवटी प्रत्येक स्त्री आईसारखी सहनशील नसतेच ना. पण ते मुलगे आईला फारसं सांभाळायचेच नाही. कधी त्यांच्या घरी गेली तर 8-10 दिवसांपेक्षा जास्त राहणं थांबत नसे. तरी देखील आईने केलेल्या तिच्या सेवेची आजीने कधी कदर केली नाही. दोष नसतानाही दोषारोप करायचीच आणि आई तिच्या रागाची बळी ठरत राहिली. कदाचित हीच माणसाची प्रवृत्ती असते. जो जेवढा दाबतो त्याला तेवढंच अधिक दाबलं जातं. बाबांना मात्र मुलाची आस होती आणि शेवटी आई पुन्हा दुसऱ्या वर्षी गर्भोदर राहिली होती. वडिलांची मुलासाठीची तीव्र ओढ आणि मुलींविषयीची उदासीनता यामुळे त्यांच्या लहानशा मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. शीतलने मनोमन ठरवलं होतं ती खूप अभ्यास करणार, कारण आई केवळ लेकरं जन्माला घालण्याचं यंत्र बनून राहिली होती. सतत ढासळणाऱ्या शारीरिक स्थितीमुळे तिला हवं असूनही त्यांच्या भविष्यासाठी काही कळणं शक्यच नव्हतं. जरी गर्भातील भ्रूणाची तपासणी करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करणं गुन्हा असलं तरी पैशाच्या जोरावर कुणालाही विकत घेता येतो. यावेळी अनर्थ टाळण्यासाठी भीतीच्या आधारेच अल्ट्रासाऊंड करण्यात आलं. समजलं की गर्भात मुलगी आहे. आजीने गर्भपात करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. आई डोळ्यात पाणी आणून असहाय्य बकरीसारखी खाटिकाकडे निघाली. जेव्हा ती हॉस्पिटलमधून परत आली तेव्हा आजी पाय आपटत देवघरात जाऊन बसली आणि बाबा तर पहिल्यांदाच बाहेर गेलेले होते. आई आपल्या खोलीत बसून रडू लागली. आईला रडताना पाहून निकिता आणि शीतलही रडू लागल्या. नंतर समजलं की गर्भात मुलगी नव्हती तर मुलगा होता. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट हॉस्पिटलमधल्या स्टाफच्या बेजबाबदारपणामुळे बदलला गेला होता. निसर्गाने निरपराध जीवाचा जीव घेण्याचा अपराध करणाऱ्याला दंड दिला होता. यावेळेस बाबा पण उदास, हताश दिसत होते. ज्या मेडिकल सायन्सवर त्यांना एवढा विश्वास होता, ज्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या नशिबाचा निर्णय घेणार होते, त्यांनाही धोका दिला. आता कोणाच्या शरणी जावं? त्या तिघी वडिलांच्या स्नेहाच्या अपेक्षेने त्यांच्या भोवती फिरत होत्या. प्रत्येक छोटं काम आपल्या लहान हातांनी करून त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांच्या
त्यांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. वडील आपल्या व्यवसायात एवढे व्यस्त राहत होते किंवा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत होते की वाटायचं त्यांच्याकडे वेळच नाही. घरी असताना नेहमी हातामध्ये फोन असायचा, मोठमोठ्या फायलांमध्ये डोकं लपून बसायचे आणि आईबरोबर फारसे बोलत नव्हते. घर खर्चासाठी आईच्या हातावर पैसे देऊन आपलं कर्तव्य पूर्ण झाल्याचं भासवलं जात असायचं. आईने आपल्या परिस्थितीशी तडजोड केली होती, पण वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या त्या तिघी त्यांचा कोरडेपणा आणि वागणं सहन करू शकत नव्हत्या. जेव्हा त्या आपल्या वयाच्या मैत्रिणींना वडिलांसोबत गोडवे करताना पाहत होत्या, तेव्हा त्यांचं मन उदास होत असे. एवढंच नाही तर वडिलांनी वाढदिवसाला एखादी भेट दिली की नाही, आपल्याबरोबर फिरायला नेले की नाही हेही तिला आठवत नव्हतं. तिला कळत नव्हतं की या जगामध्ये जन्म घेऊन तिनं किंवा तिच्या बहिणीने कोणता अपराध केला आहे. स्वतः त्या या जगात आल्या नव्हत्या. त्यांना जन्म देणारे आईवडील होते. मग आमच्याशी असा व्यवहार का? आमच्याशी प्रेमाने वागणं का नाही? त्यावेळी तिने स्वतःची समजूत काढली. कदाचित बाबा कामात व्यस्त असतात की खरोखरच त्यांना बोलायला वेळ मिळत नाही. त्यांना त्यांच्या मोठ्या व्यवसायासाठी योग्य अधिकारी न मिळाल्यामुळे त्यांचं वागणं नकळत सर्वांसमोर अस्वाभाविक आणि अनियंत्रित दिसत असे. वडिलांनी पैशांच्या बाबतीत त्यांना कुठलाही तुटवडा भासू दिला नव्हता. जे काही मागितलं ते मिळालं. वडिलांनी उत्तम शिक्षण दिलं तरी मनात काहीतरी बसत असे आणि ते सहज स्वीकारता येत नसे. अलीकडची ही घटना घडून 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं की कळलं की आई पुन्हा गर्भवती आहे. यावेळी ती विशेष आनंदी दिसत नव्हती. असं वाटत होतं की पती धर्मनिष्ठेने पार पडताना ती हळूहळू फक्त एक यंत्रच बनून गेली आहे. पुन्हा अल्ट्रासाऊंड करण्यात आलं. यावेळी एकदा नाही तर 2 वेळा, तेही 2-2 वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन दोन्ही अहवालांमध्ये मुलगा होणार असल्याचं स्पष्ट झालं. हे ऐकताच बाबांचा चेहरा आनंदाने फुलून आला आणि आजीचाही स्वभाव अचानक बदलला. त्या सुनेत तिला नेहमी फक्त दोषच दिसायचे. त्यांच्या सुनेची आज ती विशेष काळजी घेऊ लागली. शीतलला वाटत होते यावेळी भाऊ झाला तर आईचा सगळा त्रास दूर होईल आणि कदाचित तिला बाबांकडून आणि आजीकडून खरं प्रेमही मिळेल. आई देखील उत्सुकतेने बाळाच्या स्वागताची तयारी करू लागली. तिचे यौवन वडिलांची इच्छा पूर्ण करण्यातच वाहिलं गेलं होतं. मानसिक अवस्थेमुळे ती नकळत जीवनापासून दूर जात होती. जीवनाबद्दलचा उत्साह आणि आकर्षण तिच्यातून संपल्यासारखं झालं होतं. पण आता अचानक तिला जाणवू लागलं, जीवनाबद्दलचं आकर्षण परत जागं होत आहे. आजीच्या अत्याधिक काळजीमुळे तिला हरवलेला आत्मविश्वास हळूहळू परत येऊ लागला. म्हणतात ना, चांगला काळ यायला उशीर होत नाही. अखेर तो दिवसही उजाडला. एका लहानशा जीवाने या घरात पाऊल टाकलं. त्याच्याबरोबर घरातून जणू वाईट सावट दूर झालं. नेहमी रागवणारी, चिडचिड करणारी आजी आज इतक्या आनंदाने वेडी झाल्यासारखी होती की ती सर्वांशी गोड बोलू लागली. घरात पुत्ररत्न आल्याचा आनंद मोठ्या थाटामाटात साजरा झाला. पाहुण्यांसाठी भव्य मेजवानी ठेवण्यात आली होती. भेटवस्तू आणि मिठाई देऊन त्यांना निरोप देण्यात आला. बाबा तर अचानक तरुण दिसू लागले होते. शीतलने कधी त्यांना एखाद्या लहान बाळाला मांडीवर घेऊन खेळताना पाहिलं नव्हतं. पण आज ते त्या बाळाला मांडीवर घेत इतके आनंदी झाले होते, जणू एखाद्या मुलाला त्यांचा हरवलेले खेळणं पुन्हा मिळालं आहे. शीतलच्या डोळ्यांसमोर बाबांचा तो आनंदी चेहरा कोरला गेला. शेवटी त्यांच्या वंशाचा दीप लावणारा वारस आला होता. म्हातारपणीचा आधार मिळाला होता. आईच्या चेहऱ्यावरची नाराजीही नाहीशी झाली होती. पूर्वी तब्येत बिघडल्यामुळे आई तिने मुलींकडे लक्ष देऊ शकत नव्हती. पण आता घरातला वारस आल्यामुळे तिच्याजवळ त्यांच्यासाठी वेळच नव्हता. तरीसुद्धा त्या तिघींना वाईट वाटलं नाही, कारण त्यांना ठाऊक होतं आई त्यांच्या प्रिय भावाची काळजी घेत आहे. आता त्यांना राखी बांधण्यासाठी खरा भाऊ मिळाला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या लहान मनगटावर आधी राखी कोण बांधणार याची स्पर्धा लागायची. तो मात्र शैतानासारखा इकडून तिकडे धावत सर्वांना त्रास द्यायचा. त्याच्या खोड्या पाहून आजी हसत हसत डोळे पुसायची. तिचा हा बदल पाहून असं वाटायचंच नाही की ती पूर्वीची कठोर आजी आहे. काळ नदीच्या प्रवाहासारखा पुढे जात राहिला. शीतलचं इंजिनिअरिंगमध्ये निवड झाली तेव्हा आई आनंदाने निवडून निघाली, पण वडील निर्विकार राहिले. कदाचित तिच्या यशाने त्यांना काहीच फरक पडत नव्हता. आजी मात्र वडिलांना म्हणाली, जास्त शिकल्यावर मुलींचं डोकं फिरतं. माझं ऐका, एखादा चांगला मुलगा बघा आणि तिचं लग्न करून टाका. वडिलांनी मान डोलवली. हे पाहून निकिता आणि वृंदाही कठोर मेहनत करू लागल्या. अखेरीस निकिता मेडिकलमध्ये निवडली गेली आणि वृंदा बँकिंग सेवेत दाखल झाली. त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करताना पाहून आई खूप आनंदी झाली. काळाच्या ओघात त्यांचे विवाहही पार पडले. विवेकला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला, पण त्याच वेळी आजीचं निधन झालं. तिच्या जाण्यानंतर आई एकटी पडली. विवेक हॉस्टेलमध्ये होता आणि वडील कामानिमित्त घराबाहेर असायचे. हळूहळू आई अनेक आजारांनी ग्रस्त होऊ लागली. निकिता आणि तिचा नवरा संजय यांनी मिळून आपलं नर्सिंग होम उभारलं होतं. संजय हा निकिताचा वर्गमित्र होता. लहानपणीच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं, म्हणून त्याच्या आत्यानेच त्याचा सांभाळ केला होता. निकिताचा जवळचा मित्र असल्यामुळे तो नेहमी त्यांच्या घरी यायचा. आईवडिलांशी तो आपल्या बालकांसारखा वागायचा आणि त्यांचा आदर करायचा.
यामुळे वडिलांनाही त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. एके दिवशी तो आपल्या आत्याला घेऊन आला आणि निकिताचा हात मागितला. इतका गुणी पारखून पाहिलेल्या हुशार मुलाला नकार देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांनी तातडीने निकिता आणि संजयचं लग्न लावून दिलं. निकिता आणि संजय दोघेही नर्सिंग होममधून सुट्टी घेऊन वेळोवेळी आईसोबत राहायचे आणि तिचे एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करायचे. अभय आणि वृंदा दूर राहायचे, त्यामुळे क्वचितच घरी येऊ शकत, पण फोनवरून आईची सतत चौकशी करत. विवेकचं ग्रॅज्युएशन झाल्यावर तो वडिलांच्या कारखान्यात सक्रिय झाला. विवेक कारखान्यात लक्ष घालून लागल्यामुळे वडिलांनी लहान युनिटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ते आणखी व्यस्त झाले. वेळ आल्यावर आईवडिलांनी विवेकचं लग्न लावून दिलं. रुचिता खूपच गोड आणि सुंदर मुलगी होती, त्यामुळे तिन्ही बहिणींनाही समाधान वाटलं की आता आईची नीट काळजी घेतली जाईल. वडिलांचं स्वप्न आता पूर्ण होत असतं. शेवटी मुलाची आस त्यांनी त्याच दिवसासाठी धरली होती. पण विवेकच्या लग्नाला वर्षभरही झालं नव्हतं की ऐकायला आलं त्यांनी त्याच शहरात दुसरं घर घेतलं आहे. कदाचित रुचिताला स्वातंत्र्य राहणं जास्त प्रिय होतं. आजारी सासूबाईंशी ती जमवून घेऊ शकली नाही. आईबाबांनी जड अंतकरणाने त्यांच्या नवीन घराला सुशोभित करण्यासाठी मदत केली, पण एकदा मन तुटलं की ते पुन्हा भरून येत नाही. अजून घरातले सगळे या धक्क्यातून सावरले नव्हते की एके दिवशी निकिताचा फोन आला. आई आपल्याला कायमची सोडून गेली. सगळे परत एकत्र जमले. बाबांचा पुरुष अहंकार कोलमडून पडल्यासारखा दिसत होता, पण नशिबात जे लिहिलंय ते कोण बदलू शकतं का? त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलं. घरात जुना नोकर बाळू होता, त्यामुळे खाण्यापिण्याची फारशी अडचण नव्हती. आई जिवंत असतानाही तोच सगळं घरकाम करत असे. पण आई गेल्यानंतर तिन्ही बहिणींचं घराशी नातं अधिकच सैल होत गेलं. त्या हळूहळू घरापासून आणि बाबांपासून दूर झाल्या. बाबांशी त्यांचं कधी जुळून आलंच नाही. आईच त्यांना एका सूत्रात बांधून ठेवणारी कडी होती आणि आता ती कडीच तुटली होती. शरीरावर आणि मनावर एक विचित्र पोकळपणा पसरला होता. शीतल जितकी भूतकाळ भविष्याचा विचार करत होती तितकीच ती भंवरांजवळ जाळात गुंतत गेली. आता तिच्यात आयुष्यात एक मुलगा आणि एक मुलगी होती. आजीचे शब्द तिच्या कानात घुमत राहायचे आणि त्यांचा खरीखुरा अर्थ पटवून द्यायची. मुलगी श्रद्धा नेहमी आईभोवती घुटमळत असायची. एका दिवशी मोलकरीण आली नाही तर ती म्हणायची, आई एवढं काम तू एकटी कसं करशील? कॉलेजला जाण्यापूर्वी नाश्ता बनवायला मदत करायची. घर व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी तिने आपल्या नाजूक खांद्यावर आधीच घेतली होती. पण त्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा मुलगा अर्णव मात्र अगदी उलट. पाणी प्यायलाही स्वतः ग्लास उचलत नसे. ग्लास जिथे ठेवला तिथेच तासनतास पडून द्यायचा. श्रद्धा मात्र आईला किंचितही डोकेदुखी झाली तरी म्हणायची, आई ये ना, मी तुला बाम लावून देते. तू इतकं काम का करतेस? दमतेस ना, नोकरी सोडून दे. कॉलेजमधली प्रत्येक गोष्ट ती येऊन शीतलला सांगायची. कधीकधी शीतलला वाटायचं की ही मुलगी नसून खरीखुरी सखीच आहे. एके दिवशी शीतल मुलाची खोली साफ करत होती. त्याचवेळी तिला सिगारेटचा अर्धवट विझलेला तुकडा दिसला. मनाला धक्का बसला. हा माझा मुलगा, माझ्या शरीराचा अंश सिगारेट ओढतोय. आणि तिला काहीच कल्पना नव्हती. तिला काहीच कळत नव्हतं, योग्य काय आणि अयोग्य काय. मुलगा आपला असतो, चांगला असो वाईट, त्याचा अनुभव पालकांनाच भोगावा लागतो. शीतलने अर्णवला विचारलं आणि तो म्हणाला, सॉरी आई. शीतलने गंभीरतेने सांगितलं, बाळा, पकडल्यावर फक्त सॉरी म्हणणं पुरेसं नाही. तुला ठाऊक नाही का सिगारेट शरीरासाठी किती घातक आहे? मी काही सांगितलं तर काही फरक पडणार नाही जोपर्यंत तू स्वतः चांगलं वाईट ओळखून घेत नाहीस. मी नेहमी तुझी काळजी करू शकत नाही आणि तुला देखील आवडणार नाही. तू मोठा होत आहेस, स्वतःचं वाईट चांगलं ओळखू शकतोस. पण हेच वय आहे ज्या वयात आयुष्य घडवायचं ठरवलं जातं. आता ते घडवायचं की बिघडवायचं सगळं तुझ्या हातात आहे. अर्णवने हळूच उत्तर दिलं, सॉरी आई, आता तुला कधी तक्रार करण्याची संधी देणार नाही. शीतलने प्रेमाने हसत त्याच्या गालावरून हात फिरवत म्हटलं, माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. अर्णवच्या चेहऱ्यावरची लाज आणि क्षमा याचना तिच्या मनाला समाधान देऊन गेली. मुलं मोठी होत असताना प्रत्येक आईवडील त्यांच्या भवितव्याची काळजी करत राहतात. मुलं चांगली निघाली तर जीवन सार्थक वाटतं, पण हा फक्त भ्रम असतो. आईवडील आपलं कर्तव्य किती मनापासून पार पडतात तरी आपल्या उंच भरारीत आणि तारुण्यात मुलं नेहमी त्यांच्या म्हाताऱ्या विवेश आईवडिलांबद्दल कर्तव्य बजावू शकतातच असं नाही. काही दिवसांपूर्वीच बाबांचा पक्षघाताचा झटका आला. त्यांचं अर्ध शरीर निष्क्रिय झालं होतं. तिन्ही बहिणी आळीपाळीने त्यांची सेवा करत होत्या. विवेक आणि रुचिता बाबांना बघायला येत होते, पण त्यांच्या वागण्यावरून असं वाटत होते की त्यांना हे आवडत नव्हतं. विवेकने कधीच असं म्हटलं नव्हतं की तुम्ही तिघी काळजी का करता, मी आणि रुचिता आहोत ना त्यांची काळजी घेण्यासाठी. पण प्रत्यक्षात त्यांना बाबांना घरी घेऊन त्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती आणि हेही स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं की त्या तिघी येऊन बाबांची देखभाल करतात. त्या तिघींना पाळीपाळीने बाबांची सेवा करताना पाहून विवेक आणि रुचिता पण तिथे राहू लागले. हे पाहून शीतलला खूप समाधान वाटलं. ती मनामनात म्हणाली की चला, त्यांना तरी कर्तव्याची जाणीव आहे. रुचिता पण बाबांशी सौम्य आणि चांगला व्यवहार करू लागली आणि विवेक ऑफिसवरून येताना त्यांच्यासाठी फळ घेऊन येत होता.
एके दिवशी शीतल विवेकला म्हणाली, विवेक, तुम्ही दोघं बाबाजवळ आलात तर मी आता परत जाईन. विवेकने 2 शब्दात उत्तर दिलं, ठीक आहे ताई. त्या रात्री तिला झोप लागत नव्हती. म्हणून बाबांच्या खोलीत जाऊन पाहिलं तर शांतपणे झोपले होते. सावकाश खोलीतून बाहेर आली, दरवाजा बंद केला आणि फ्रीजमधून पाण्याची बाटली घेऊन आपल्या खोलीकडे जात होती तेव्हाच विवेकच्या खोलीतून कुजबुजलेला आवाज तिच्या कानावर पडला. तिला कधीही लपून बोलणं, कोणाचं बोलणं ऐकण्याची सवय नव्हती, पण स्वतःचं नाव ऐकून पाय थबकले. रुचिताचा आवाज आला, बरं झालं आपण वेळेतच बाबांजवळ आलो, नाहीतर तुमच्या बहिणीने बाबांना गोड बोलून सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं असतं. हे जेव्हा तिच्या कानावर पडलं तेव्हा विवेकने म्हटलं, कदाचित तू बरोबर बोलत आहे. तू बाबांची व्यवस्थित काळजी घे, हीच वेळ आहे त्यांना आपल्याकडे करून घेण्याची. डॉक्टर म्हणाले होते त्यांच्या तब्येतीत काही फरक पडत नाही आणि हृदयावर परिणाम होतो. असे लोक फक्त काही दिवसांची पाहुणे असतात. रुचिताने सांगितलं, माझं लक्ष आहे, पण तुम्ही लवकरात लवकर ताईंना इथून पाठवण्याची व्यवस्था करा, नाहीतर आपलं कष्ट व्यर्थ होईल. विवेक आणि रुचिताचं बोलणं ऐकून शीतलच्या पायाखालची जमीन सरकली. ती सुन्न झाली आणि विचारात पडली. किती निकृष्ट विचार आहेत या दोघांचे. हे लोक बाबांची सेवा करायला आले आहेत की त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. रुचिता तर दुसऱ्या घरातून आलेली आहे, पण विवेक, या दिवसासाठी बाबांना मुलगा हवा होता का? भले बाबांनी त्यांचा कितीही तिरस्कार केला असला तरी ते त्यांचे जन्मदाता होते. भाऊ त्याच्याबरोबर आयुष्यातले ऊन पाऊस वाटून गेले. तो अचानक परकाक वाटू लागला. त्यांच्या प्रेमाचा आणि सेवेचा अर्थ हा आहे का? शेवटी त्या दोघांना काय कमी आहे जो असा विचार करत आहेत ते? जड पावले शीतल आपल्या खोलीत आली आणि दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. आधी तिने अजून 2-3 दिवस थांबण्याचा विचार केला होता, पण आता तिचं मन एकदम छिन्न-विछिन्न झालं होतं. बाबांना पैशांपेक्षा जास्त प्रेम आणि आपलेपणाची गरज होती आणि तिला या लोकांच्या मध्ये त्यांना सोडून जाण्याचं मन नव्हतं. आजारी माणसाला औषधापेक्षा प्रेमाच्या 2 शब्दांची जास्त आवश्यकता असते, पण घराच्या सुख शांतीसाठी जाणं योग्य वाटलं. तरी विधीला काहीतरी दुसरंच मंजूर होतं. एके दिवशी निकिताकडून शीतलला कळलं की बाबांची तब्येत आता बरी होत आहे. तिचं मन आनंदाने भरून गेलं. विवेक आणि रुचिता त्यांची सेवा करण्याचं धैर्य संपल्यावर आपल्या घरी परत होते. बाळू त्यांची सेवा करत होता आणि शीतल त्यांना एकटं राहताना पाहून भेटायला गेली. तिला वाटलं, अशा परिस्थितीत बाबांनी एकटं राहण्याऐवजी माझ्याजवळ राहावं. तिच्या अनुरोधावर बाबांनी हसत म्हटलं, बाळा, माणसाने विषम परिस्थितीला घाबरू नये. बाळू आहे ना माझी देखभाल करायला, आणि निकिता पण येऊन बघून जात असते. तुम्ही लोक असल्यामुळे मी एकटा पडत नाही, काळजी करू नका. आणि आता तर व्हीलचेअरवर असून स्वतः घरामध्ये फिरतो. शीतल, तू परत जा. माझ्यासाठी तू का मग तुझ्या मुलांकडे आणि घराकडे दुर्लक्ष करत आहेस? जेव्हा मला गरज लागेल मी तुला बोलावून घेईन. वडिलांच्या ओठांवर हलकंसं स्मित होतं, डोळ्यात अश्रू चमकत होते. त्यांच्या प्रेमळ शब्द ऐकून शीतलला सुखद आश्चर्य वाटलं. कदाचित त्यांना आता त्यांच्या निस्वार्थ प्रेमाची खरी किंमत समजली होती. वेळेनुसार त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला, पण मुलांसाठी केलेली उपेक्षा मनात होती. तरी ती त्यांना त्रस्त आणि विवश पाहून धावत येत होती. स्त्रीच्या मनाची मानसिकता अशी असते. घरासाठी, मुलांसाठी ती स्वतःला पूर्णपणे अपूर्ण करते, कोणताही स्वार्थ न ठेवता. ही भावना मुलांच्या मध्ये का नसते? ते वडिलांच्या व्यवसायाला सांभाळण्याची जबाबदारी घ्यायला तयार असतात, पण वडिलांची जबाबदारी नाही. वडिलांचं प्रेम आणि लाड मुलासाठी राखीव असतो, पण मुलगी घराशी जुळून राहते, संपूर्ण मन अर्पण करते. तरीसुद्धा तिला कायम परक मानलं जातं. हे प्रश्न शीतलच्या अंतःकरणात वारंवार उठत राहिले. तुझी तब्येत बरी नाही का? अंधारात बसली आहेस का? अविनाशने आत येत विचारलं. त्याचा आवाज ऐकून शीतल भूतकाळातून वर्तमानात आली. तिने फोनवर वडिलांशी झालेलं संभाषण अविनाशला सांगितलं. वडिलांनी बोलवलंय, जाऊ का? वारंवार जाण्याने तुम्हा सगळ्यांना त्रास होतो. वडिलांची तब्येतही थोडीशी खबर मिळाली की शीतल धावत जात असे, पण आज का असं म्हणाली होती हे तिला समजलं नाही. कदाचित विवेक आणि रुचितामधील संभाषण ती विसरू शकत नव्हती. त्रास कसला? आत्ता नाही गेलीस तर मग कधी जाशील? मुलं आता लहान नाहीत, आता मी आहेस ना? अविनाशने तिला प्रेमळ नजरेने पाहत म्हटलं. अविनाशची हीच खासियत होती, सुखदुःखात नेहमीच तिची साथ देणारा. पुन्हा एकदा घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत शीतल पहिल्याच ट्रेनने निघाली. घरी पोहोचली तेव्हा काय पाहते, वडील खाटेवर पडले होते. निकिता आणि वृंदा आधीच तिथे होत्या. शीतलला पाहताच वडिलांच्या डोळ्यात चमक आली. हात माराने तिला जवळ बोलवलं आणि म्हणाले, तू म्हणायचीस ना गं, मी तुम्हा तिघींवर कधीच प्रेम केलं नाही. बघ, हे डोळे फक्त तुझीच वाट पाहत होते बाळा. माझी जाण्याची वेळ आता जवळ आली आहे. तू मोठी आहे, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेव. बाबा, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही बरे व्हाल, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. शीतल भाऊक स्वरात निकिताकडे बघत म्हणाली. निकिता, बघ ना, बाबा काय बोलतायत. ताई, धीर धर. निकिता एवढंच बोलू शकली, पण त्यानंतर वडील काहीच बोलू शकले नाही. विवेक कामानिमित्त बाहेर गेला होता आणि रुचिता सुद्धा त्याच्यासोबतच होती. वडिलांची प्रकृती पाहून शीतलने त्यांना बातमी कळवली होती.
पण त्यांच्या येण्यापूर्वीच वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला होता आणि एका युगाचा अंत झाला. त्या आठवणी त्या त्यांच्या हृदयात कोरल्या गेल्या होत्या. आता इतिहास बनला होता. आईच्या निधनानंतर शीतलचं माहेर हरपलं होतं, पण वडील असल्यामुळे या घरात यायचं तरी एक कारण होतं. ते घर जिथे त्यांचं बालपण गेलं होतं. अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या, पण आता सगळं परकं झालं होतं. ही विचारधारा शीतलला वेडावत होती. विवेक येताच वडिलांच्या अंतिम यात्रेला संपूर्ण कुटुंब निघालं. सगळे एकत्र होते, पण तोंडावर शब्द नव्हते. कसली तरी वेदनादायी विचित्र वेळ होती ती. विवेक आणि रुचिता घरचा मुलगा सून असल्यामुळे सर्व रीतिरिवाज तेच पार पाडत होते. पण वडिलांसमोर असतानाच त्यांनी खरंच आपली कर्तव्य निभावलं असतं तर कदाचित शेवटच्या क्षणी वडील इतके एकटे आणि असहाय्य झाले नसते. अजून अंतिम संस्काराची विधी सुरूच होती तेव्हा वडिलांचे जिवलग मित्र ॲडव्होकेट शरद जोशी म्हणाले, मरणाच्या आठवडाभर आधीच त्यांनी मला बोलावून आपलं मृत्यूपत्र लिहून घेतलं होतं. हे ऐकून विवेक दचकलाच आणि रुचिताई गडबडलेली भासली. तेव्हा शीतलनं स्थिती हाताळत म्हटलं, काका, मृत्यूपत्रात काही असो, आम्ही तिघींना एवढंच हवंय की वडिलांचे जे काय आहे ते विवेकचं असावं. आम्हाला त्यातला एकही भाग नको. शीतलच्या शब्दांवर निकिता आणि वृंदाने मौनाने होकार दिला आणि विवेक, रुचितानेही सुटकेचा निश्वास टाकला. वडिलांच्या तेराव्यानंतर त्यांचं मृत्यूपत्र वाचण्यात आलं. त्यात कारखाना आणि घर विवेकच्या नावावर करण्यात आला होता. तर इतर संपत्तीचे 4 भाग होते. घराच्या पाठीमागच्या खोलीत जो बाळू राहत होता ती खोली त्यांच्या नावावर करण्यात आली होती. ती त्याच्या नावावर करण्यात आली होती. त्या तिघींनी आपापला हिस्सा त्याच वेळी विवेककडे सोपवला. मात्र त्यांच्या आग्रहाला मान देताना विवेकच्या मनात थोडी दुविधा निर्माण झाली. तेव्हा शीतल म्हणाली, विवेक, तुला ठाऊक आहे, वडिलांसाठी मुलाचा दर्जा नेहमी मुलीपेक्षा मोठा राहिला. पण आज त्यांनी मुलगा मुलगी यात भेद न कळता आमचाही मान वाढवला. याहून अधिक काय आहे? वडिलांचं जे काही आहे ते तुझंच आहे आणि तुझंच राहील. आज आमच्याजवळ नाव, कीर्ती, सन्मान, सुख, समाधान आणि शांती आहे. ती वडिलांचीच देणगी आहे. मग भौतिक वस्तूंची लालसा कशाला? फक्त एकमेकांच्या हृदयात जागा राहायला हवी. प्रेम टिकावं हीच आमची इच्छा आहे आणि हीच वडिलांची शेवटची इच्छा होती. शीतलचे शब्द ऐकून विवेकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, ताई, मला माफ करा, मी स्वार्थी बनलो होतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या निस्वार्थ प्रेमाचं मूल्य ओळखू शकलो नाही. पण आता हे घर जसं आहे तसं कायम राहील. आईबाबा नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांचं कर्तव्य, त्यांच्या साऱ्या जबाबदाऱ्या निभावेन. भाऊक स्वरात असं म्हणत विवेकने शीतलचा हात घट्ट धरला. हो विवेक, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाळूने कायम बाबांची सेवा केली. त्याला त्याच्या हक्कापासून वंचित करू नकोस. विवेकचे भाऊक शब्द ऐकून शीतलने निर्विकार स्वरात उत्तर दिलं. शीतल अजूनही विवेक आणि रुचिताचं बोलणं विसरलेली नव्हती. ताई, तू नक्की ठाम राहा. बाळू जसा बाबा असताना राहत होता तसंच इथून पुढेही राहील. विवेक म्हणाले. शीतलच्या पाठीमागे उभी रुचिता, तिचा चेहराही विवेकसारखीच भावनांनी भरलेला दिसत होता. शीतल मनात विचार करत होती, बाबांना मुलाची अपेक्षा होती हे चुकीचं नव्हतं. एका संपूर्ण कुटुंबासाठी मुलाची आणि मुलीची आवश्यकता असते. बहिणीकडून भावाला आईसारखे वात्सल्य मिळतं, तर भावाकडून बहिणींना वडिलांसारखं स्नेह आणि सुरक्षा मिळते. कुटुंबरूपी झाडाच्या प्रत्येक फांदीचं स्वतःचं महत्त्व असतं, पण त्यासाठी झाडाची मुळी मजबूत असणं अत्यावश्यक आहे. असं होऊ नये की एका फांदीचं रक्षण करण्यासाठी दुसरी फांदी तोडली जावी किंवा कोमेजून जावी. भेदभाव केल्याने फांद्या नक्कीच नष्ट होतील आणि झाडे भरभराट करू शकणार नाही. या शाश्वत सत्यावरच संपूर्ण जीवन उभं आहे. पण आपण माणसं हे सर्व माहीत असूनही आयुष्यात या शाश्वत सत्याला कधीकधी अंगीकारू शकत नाही. शीतलला आनंद याचाच होता की विवेक आणि रुचिताच्या वागण्याने त्यांच्या कुटुंबाला स्नेहाच्या घट्ट धाग्यात गुंफून टाकलं होतं. आई वडिलांनी लावलेलं रोप पुन्हा प्रेम आणि ममतेच्या फुलांनी फुलू लागलं होतं आणि कदाचित शतकानुशतकं त्यांच्या रूपात आपला सुगंध दरवळत राहील. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण मनात उगवलेली आत्मविश्वासाची रोपं उपटून टाकू आणि त्याच्या जागी विश्वासाची रोपं लावू.